जैसा हो, राहुल गांधी जैसा हो, देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो, देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो। तरुणाच्या हाताला काम, तरुणाच्या हाताला काम, सुशिक्षित बेरोजगारी। राज्यासह संबंध देशामध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती या गगनाला भिडलेल्या आहेत। त्या किमती कमी कराव्यात आणि सर्वसामान्यांना त्याच्यापासून दिलासा मिळावा याच्यासाठी आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हे आंदोलन करत आहोत। मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं की ज्या वेळेस आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलचे भाव कमी होते त्यावेळेस सरकारनं अतिरिक्त टॅक्स लावून 46 लाख कोटी नफा कमवला आणि ज्या कंपन्या आहेत ज्यांच्याकडून हे वितरित केलं जातं त्या कंपन्यांनी 20,000 कोटीपेक्षा जास्त नफा कमवला। 95 रुपयाचं पेट्रोल आता 112.40 रुपयाच्या घरात गेलं तर या सरकारला काही जाग येईना। आम्हाला एवढंच म्हणायचंय की ज्यावेळेस भाव कमी होते त्यावेळेस तुम्ही चढ्या भावाने पेट्रोल विकलं, आज भाव वाढले तर किमान शेतकऱ्याला, कष्टकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसू नये म्हणून तुम्ही किमान 95 रुपयाच्या दरानंतर पेट्रोल विकावं, फुकट द्यावं आमची अपेक्षा नाही। दुसरा विषय, मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये क्रूड ऑइलचे भाव वाढलेले होते। वाढलेले भाव असताना देखील मनमोहन सिंग सरकारनं अतिशय माफक दरात लोकांना डिझेल पेट्रोलचा पुरवठा केला। मला या ठिकाणी एवढं सांगायचं की हे शेतकऱ्यांचं राज्य आहे। आमच्या जिल्ह्यामधली परिस्थिती सांगायची झाली, आता पेरणीपूर्व मशागतीची कामं सुरू आहेत, ट्रॅक्टरला अजिबात डिझेल मिळत नाही। कुठल्याही पंपावर चौकशी करा तुम्ही, जास्तीत जास्त त्यांच्या खूप मागे लागलं तर 1 लिटर ते डिझेल देतात। शेती मशागतीची पूर्व कामे बाकी आहेत आणि आता पावसाळा तोंडाला आहे, पाऊस सुरू झाला की पेरणीची कामं चालू होतात। मशागतीच नाही तर पेरण्या कशा होणार? आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला पशुधन कमी आहे, बैलांची संख्या कमी आहे, सगळं काम ट्रॅक्टरवर केलं जातं। त्याच्यामुळे मला वाटतं शेतकऱ्यांचा तरी विचार करून या सरकारनं भावावर थोडं नियंत्रण ठेवावं, याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत। दुसरा विषय, या ठिकाणी अँब्युलन्स सेवा असेल, शाळेच्या स्कूल बस असतील किंवा जे जीवनावश्यक वस्तू असतील, आपल्या फळं असतील, भाजीपाला असतील, हे वाहणारी यंत्रणा असेल, या प्रत्येक स्तरामध्ये डिझेलची आवश्यकता असते। सरकारला चांगलंच माहिती आहे की हे बंद पडलं तर राज्य बंद पडेल, देश बंद पडेल। आणि तुम्ही आम्हाला सांगा ना, तुमच्या हाताबाहेर गेलं हे एकदा जनतेला कळू द्या। जनता आणि सर्वसामान्य नागरिक, शेतकरी या देशातला आणखीन सक्षम आहे, ती त्यांच्या परीने विचार करतील आणि काम करतील। पण तुम्ही फक्त राजकारण, आता विधान परिषदेत निवडणुका लागले त्यांचं लक्ष त्याच्याकडे आहे, पण हा ज्वलंत विषय असून याच्याकडे लक्ष नाही। मध्यंतरी गॅसची हीच परिस्थिती तयार झाली, आमच्या माता भगिनीला दिवस रात्र उन्हाचं रांगा लावून थांबावं लागलं आणि गॅसची तीच परिस्थिती, आता पेट्रोल डिझेलची तीच परिस्थिती। त्याच्यामुळे या सरकारला जागेवर आणण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत। या आंदोलनाची भूमिका नाही बदलली तर पुढची भूमिका, या आंदोलनाची भूमिका बदलण्याचा आम्ही पहिल्यांदा कलेक्टर साहेबाला जाब विचारणार आहेत, कारण की भारतीय जनता पार्टीचे काही लोक, सत्तेतील लोक म्हणतायत की पेट्रोल पंपवाले स्टॉक करून ठेवत आहेत। स्टॉक करून जर ठेवत असतील तर ही जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे, पालकमंत्र्याची आणि नेत्यांची आहे। त्यांनी याच्या जबाबदारीने लक्ष घातलं पाहिजे आणि ते वितरण व्यवस्थित झालं पाहिजे। पण हाडातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार? मुळात त्यांनाच पुरवठा नाही तर पेट्रोल डिझेल मिळणार कुठून? त्याच्यामुळे भविष्यामध्ये जर ही टंचाई सुटली नाही, आम्ही कलेक्टर ऑफिसला तीव्र आंदोलन करू। या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, दुसरे मंत्री नेते असतील, त्यांना आम्ही जिल्ह्यात फिरू देणार नाहीत। शेतकऱ्यांच्या वतीनं आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी मी ग्वाही देतो।